रशियात अल्पवयीन मुलींनी मुलं जन्माला घालावीत यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येते। अल्पवयीन मुलींनी मुलं जन्माला घातल्यास सरकार त्यांना 1,00,000 रुपये देणार आहे। रशिया सरकार हे का करतंय जाणून घेऊया याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। 18 वर्षांखालील शाळा कॉलेजमधील मुलींनी मुलं जन्माला घालावीत यासाठी सरकार प्रयत्न करतंय। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण रशियात हे वास्तवात घडताना दिसते। रशियातील कमी होत चाललेली लोकसंख्या आणि वयस्करांची वाढती लोकसंख्या ही समस्या दूर करण्यासाठी सरकारकडून ही घाई करण्यात येते। अल्पवयीन मुलींनी मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन, मुलांच्या संगोपनासाठी रशिया सरकार देणार 1,00,000 रुपये। रशियात मार्च 2025 पासून 10 भागात योजना। पूर्वी 18 वर्षांवरील तरुणी महिलांसाठी ही योजना होती। आता जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी अल्पवयीन मुलींनाही प्रोत्साहन। 2023 साली रशियात प्रति महिला सरासरी जन्मदर 1.41%, लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी प्रति महिला सरासरी जन्मदर 2.5 असण्याची गरज। जगात रशिया लोकसंख्येत 9व्या स्थानी, मात्र आता लोकसंख्या कमी होण्याची भीती। शाळा कॉलेजात शिकणाऱ्या मुलांना जन्म घालण्यासाठी पैसे देण्याचा रशिया सरकारचा हा निर्णय वादग्रस्त आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाशी या योजनेचा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे। जास्त लोकसंख्या असलेला देश मोठं सैन्य उभारू शकतो असं विधान अनेकदा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केलंय। रशिया युक्रेन युद्धात रशियातील सुमारे 2.5 लाख सैनिक मारले गेले। तसंच युद्धामुळे हजारो सुशिक्षित तरुणींनी रशिया सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतलाय। अशा स्थितीत लोकसंख्या वाढवण्याला प्राधान्य देत अल्पवयीन मुलींनाही मुलांना जन्म घालण्यासाठी प्रोत्साहित केलं जातंय। मुलांचा विचार न करता करिअर करणाऱ्या महिलांनी मुलांचा विचार करावा यासाठी रशियात प्रयत्न होत आहेत। लग्न करू नका असा सल्ला देणाऱ्या किंवा केवळ करिअरसाठी प्रेरित करणाऱ्या व्यक्ती, संघटना किंवा जाहिरातींवर कारवाईचा कायदा करण्यात आलाय। घसरता जन्मदर रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे गर्भपात करण्यावर कठोर बंदी देखील घालण्यात आली आहे। मुलींनी आणि महिलांनी लग्न करावं, मुलं जन्माला घालावीत यासाठी रशिया सरकारकडून प्रयत्न होत आहेत। विशेष म्हणजे मुलं जन्माला घालण्यासाठी आग्रह धरणारा रशिया हा एकमेव देश नाहीये, तर इतरही देशात मुलं जन्माला घालण्यासाठी असंच आमिष दाखवलं जातंय। अमेरिका, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात प्रत्येक जन्माला आलेल्या मुलासाठी $5,000चा प्रस्ताव। हंगेरी, 3 पेक्षा जास्त मुलं असलेल्या कुटुंबाला करातून सूट आणि कमी व्याजावर कर्ज। रशिया, 10 मुलं जन्माला घालणाऱ्या महिलेला मदरहुड मेडल, 10 लाखांचं बक्षीस। इटली, मुलाच्या जन्मानंतर 1,00,000 रुपयांची रोख मदत। पोलंड, 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्या कुटुंबाला प्रत्येक मुलासाठी महिन्याला 11,000ची मदत। सिंगापूर, 3ऱ्या मुलाच्या जन्मानंतर 6,00,000 रुपयांची मदत। मात्र पैशांचं लालूच दाखवूनही अनेक देशात जन्मदर वाढताना दिसत नाहीये। मुलाला जन्म घालण्याचा निर्णय आई वडिलांचा आहे। त्यात महागाई, करिअर, जबाबदारी या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेतला जातो। त्यामुळे अशा योजना लागू करूनही लोकसंख्येत वाढ होताना मात्र दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।